कोल्हापूरमध्ये सध्या ठाकरेंची शिवसेना ही चांगलीच आक्रमक झालेली आहे। कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखलेल्या आहेत। तिथली दृश्य आपण सध्या पाहतोय। खरं तर एसटी महामंडळाच्या चालकाला काल मारहाण करण्यात आलेली होती। तोंडाला काळं फासलेलं होतं। तुला कन्नड येते का असं विचारल्यानंतर ही मारहाण आणि काळं फासण्यात आलेलं होतं आणि त्याच्याच निषेधार्थ हे आंदोलन सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे। आणि या संदर्भात आपण आंदोलन करू असाही इशारा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी दिला। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, काय सध्याची तिथली परिस्थिती? गौरी, काल आपण जी झालेली घटना बघितली त्याचा खरं तर या ठिकाणी उद्रेक होताना पाहायला मिळतोय। कोल्हापुरातील शिवसैनिक आता रस्त्यावर उतरलेत आणि माझ्या मागे पाहता ही कर्नाटकातील 2 गाड्या ज्या आहेत त्या आता शिवसैनिकांनी रोखलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर काल जी घटना घडली होती त्या घटनेच्या या ठिकाणी रिॲक्शन या ठिकाणी दिली जात आहे। आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीच्या घटना ज्या त्या घडत होत्या आणि आता देखील ही घटना घडल्यानंतर शिवसेनेकडून अशा पद्धतीनं आंदोलन या ठिकाणी केलं जातंय। आपण जर बघितलं तर ही सगळे शिवसैनिक सकाळपासूनच या ठिकाणी एसटी रोखणार अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिला होता। ज्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातील एसटींना जर काळं फासलं जात असेल, ड्रायव्हरना काळं फासलं जात असेल, मारहाण केली जात असेल तर आम्ही कुठल्याही पद्धतीनं गप्प बसणार नाही। जर तुम्ही ट्रेलर पद्धतीने ते दाखवत असाल तर आम्ही पिक्चर दाखवू, अशा पद्धतीची देखील ही इशारा या सगळ्यांनी दिलेला आहे। त्यामुळं निश्चितच आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सगळ्याच शिवसैनिकांकडून आता या ठिकाणी प्रतिक्रिया उमटतात। देवणे साहेब देखील आहेत। काय सांगाल? खरं तर कालची घटना घडलेली आहे आणि त्यानंतर आता तुम्ही ऍक्शनला रिॲक्शन म्हणून या ठिकाणी रस्त्यावर उतरले। सरळ उभा राहा। मराठी माणसावर, मराठी ड्रायव्हरवर एका पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांनी आज काळं फासलेलं आहे याचा निषेध करतोय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कर्नाटकच्या एसट्या थांबवाव्यात, अन्यथा आम्ही या ठिकाणी याच्यावर भगवा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही। अशा पद्धतीनं घटना ज्या आहेत त्या यापूर्वी देखील घडल्या होत्या, आता देखील अशा घटना घडतायत, वारंवार घडतायत। काय नेमकं आता सरकारने या सगळ्यावरती पावलं उचललं? सरकारनं पहिल्यांदा त्यांच्या एसट्या थांबवा, आमच्या मराठी माणसाची जोपी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। तर जोपर्यंत मराठी माणसांची माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा दिलाय। मी अजूनही काही दृश्य दाखवतो। कोल्हापुरातील एसटी बस स्थानक बाहेरची ही सगळी दृश्य आहेत ज्या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। कर्नाटकच्या गाड्या ज्या आहेत ते यांनी रोखलेल्या आहेत। आपल्या खबरदारी म्हणून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी वाहतूक जी आहे ती देखील पूर्णपणे सरकारकडून बंद करण्यात आलेली आहे, तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। जोपर्यंत इथलं वातावरण निवळत नाही तोपर्यंत ही अशाच पद्धतीने वाहतूक बंद राहील असं सांगण्यात आले। मात्र आता कर्नाटकात जाणारी कर्नाटकचीच गाड्या ज्या आहेत त्या मात्र या ठिकाणी रोखण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये जा या कोल्हापुरातून होत असते आणि त्यांनाच या ठिकाणी कोल्हापूर बस स्थानक या ठिकाणी रोखण्यात आलेले आहेत। शिवसैनिक देखील आपण पाहायला मिळत आहेत। हे सगळे शिवसैनिक जोपर्यंत आमच्या मराठी भाषिकांवर अन्याय कमी होत नाही, बंद होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचे आंदोलन जे आहे ते केलं जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं। अजूनही काही आंदोलक आहेत त्यांच्याकडे जाऊया। खरं तर अशा पद्धतीची आक्रमक पवित्रा जो आहे तो आपल्याला देखील घ्यावा लागतोय। काय नेमके यातून आता सांगणार? आम्हाला त्या कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे आणि त्या कर्नाटक सरकारला आव्हान आहे, तुम्ही ठिकाण आणि वेळ सांगा। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या कर्नाटकात येऊन तुम्हाला हिसका दाखवल्याशिवाय थांबणार नाही। आम्हाला एंट्री पण देत नाहीत। ज्या वेळी काळा दिन पाळायला आम्ही कर्नाटकात जातो आम्हाला कोगनोळी टोल नाक्याला अडवलं जातं। आम्ही कन्नड वेदिकांना आवाहन करतोय की तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही या। आता तुम्ही आम्हाला जाऊ देत नाही, आम्ही तुम्हाला येऊन देतो। आणि जर तुमच्या बुडात दम असेल तर तुम्ही आज इथं कोल्हापुरात पाय ठेवून दाखवायचा। नाही तुमच्या हाडं पिशवीतनं गोळा केलीत तर या शिवसैनिकाचा शब्द आहे, लक्षात ठेवा। मराठी माणसांवरचा अन्याय सगळी आक्रमक पवित्रा सगळ्या शिवसैनिकांनी घेतलेला आहे। मागे आपण बघितलं तर कर्नाटकच्या गाड्या ज्या आहेत शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। विजय देवणे जे शिवसेनेचे नेते आहेत ते देखील आता या बसवरती खरं तर या ठिकाणी भगवा ध्वज जे आहे ते फडकवणार आहेत आणि भगवा फडकवून ही बस जी आहे ती या ठिकाणाहून कर्नाटकात जाईल अशा पद्धतीची ते माहिती या ठिकाणी देताना पाहायला मिळतात। शिवाय हे आंदोलन जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि आता देखील या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। नेमकं देवणे काय म्हणतात ते देखील ऐकत।
या कन्नड एसटीवर आम्ही आज बांधणार आहोत. नक्कीच. आणि या ठिकाणी निषेध नोंदवणार आहोत. आपण सध्या पाहतोय खरं तर ठाकरेंची शिवसेना कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. जोपर्यंत याची सरकार दखल घेत नाही तोपर्यंत आपण असंच आंदोलन करू असा पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. शेखर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.